हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेडला प्रवेश घेणारे विद्यार्थी किंवा ज्यांनी प्रवेश घेतला असेल, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून खूप काही मिळणार आहे आणि तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. माझं नाव आहे अतुल तायडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती. पहा मित्रांनो, आपण आता ITIला प्रवेश घेतला असेल किंवा मग आपण आता ITI करत असेल, तर त्या ITI करत असताना पहा, काही सगळ्याच ITIची गोष्ट नाही आहे, पण काही ITIमध्ये अक्षरशः आपल्याला काही शिकवलं जात नाही किंवा काही प्रॅक्टिकलसुद्धा होत नाही आणि त्याच केसमध्ये आपण ITIला इरेग्युलर राहतो, जात नाही आणि आपला जो अभ्यास आहे तो पूर्ण शून्य राहतो. फायनल इयरच्या जेव्हा एक्झाम्स येतात तेव्हासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काहीही येत नाही. आपण इव्हन कॉपीच्या भरोशावर असतो. म्हणजे मी सगळ्याच ITIची गोष्ट करत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग ते काही गव्हर्नमेंट असो की काही प्रायव्हेट असो, खूप चांगले ITIज आहे, पण त्यातही काही जे आहे, काही ठिकाणी स्टाफ नसतो किंवा काही ठिकाणी पोरच जाऊ शकत नाही, असं वेगवेगळ्या केसेस राहतात. हे पहिले क्लिअर करून देतो. पण ज्या विद्यार्थ्यांचं ITIमध्ये काहीही होत नाही आहे, त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. खूप काही महत्त्वाचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर विषय असा आहे की जेव्हा ITI करत असतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं की जो सिलेबस तुम्हाला शिकवला जातो, तो तुम्हाला आला पाहिजे. त्याचं नॉलेज तुम्हाला कळलं पाहिजे, कारण की याच्यावरच तुमची फायनल इयरची परीक्षा डिपेंड असते. त्याच्यावर फायनल इयरच्या एक्झाममध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला, तर तुमचा स्कोर हा चांगला येतो ITIला. आणि ITIचा जो स्कोर आहे, तो अत्यंत पुढे खूप महत्त्वाचा असतो. खूप साऱ्या मुलांचा गैरसमज असा असतो की काय आता ITI करायचं आहे आणि ITI केल्यावर आपल्याला जॉबच लागते. पहा मित्रांनो, खरा ITI केल्यानंतरची जी स्थिती आहे ना, ही तुम्ही त्या ITI झालेल्या नंतरच्या विद्यार्थ्याला जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, त्याला जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण जे 2 वर्ष ITI केलं आहे, ते खूप म्हणजे वेळ जो आहे तो वाया घालवलेला आहे. मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये क्लिअर करतोच. पण काय आहे की जेव्हा तुम्ही हे ITIची परीक्षा चांगल्या मार्काने पास व्हाल, तेव्हा नुसतं करायचं आहे म्हणून करू नका. कारण की तुम्ही ITI पास झाल्यानंतर तुमच्याकडे 2 अपॉर्च्युनिटीज आहे. एक आहे गव्हर्नमेंट सेक्टर, एक आहे प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला 10-15 हजाराची नोकरी मिळून तर जाईल, पण त्याच्यामध्ये तुमचं करिअर घडणार नाही. जर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल, आपल्याला आपल्या फॅमिलीचं, आई-वडिलांचं नाव मोठं करायचं असेल, कुठेतरी आपलं नाव मोठं करायचं असेल, तर आपले पहिलं जे गोल आहे, ते गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, व्यवसाय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये. पण जेणेकरून तुमचा जो इनिशियल फेज आहे, हा तरी मला असं वाटतं की ज्या काही गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जागा निघतात, त्याच्यासाठी आपली तयारी नक्की असली पाहिजे. कारण की इथून मग जेव्हा वेळ निघून जाईल किंवा मग आपल्याला रिअलाईज होईल की नाही, मी आता स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे, तर तेव्हा खूप मोठा वेळ वायाच निघून गेलेला असेल आणि आपल्याकडे फार कमी वेळ उरलेला असेल आणि त्या वेळेमध्ये यश मिळवणं आणखी आपल्यासाठी टफ होऊन जाणार आहे. म्हणून सांगतो आहे की ITI करायचं आहे म्हणून करू नका, कारण की तो चांगल्या तऱ्हेनं करा. जे 2 वर्ष तुम्ही त्या ITIला देणार आहे, ते तुमचे खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज झाले पाहिजे. म्हणून जो काही सगळ्यात पहिले तुम्ही बोलेल तुम्हाला की ITIचा जो स्कोर आहे शेवटचा, तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे पहा. जर तुम्ही ITI चांगल्या मार्काने पास झाले, फक्त पास होण्याला महत्त्व नाही आहे. चांगल्या मार्काने पास झाले, त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला सांगतो आहे. जर तुम्ही ITI चांगल्या रँकने, चांगल्या पर्सेंटेजनं पास झाले असेल, तर तुम्हाला अप्रेंटिसशिपच्यासाठी सहज सोपं जाईल. कारण की अप्रेंटिसशिपची जे लिस्ट आहे, ते तुमची ITIच्या पर्सेंटेजनुसार लागते. काही ठिकाणी काय होते, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ट्रेनीच्या पोस्ट असतात. 2 वर्ष, 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या, ज्या पोरांना कधी-कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला फायनान्शियली हेल्प झाली पाहिजे. त्यासाठी पण पोरं करतात किंवा मग आपल्यासोबत अभ्यास पण चालू राहते आणि जॉब पण चालू राहते आणि आपल्याला एक अनुभवसुद्धा भेटतो PSU गव्हर्नमेंटच्या सेक्टरमधला. तर त्यासाठी ट्रेनीच्या पोस्ट असतात, काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल. तशा ट्रेनीच्या पोस्ट ह्या परमनंटसुद्धा असतात. तर त्या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टसाठी जसं आता रिसेंटली ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काही ट्रेनीच्या पोस्ट निघाल्या होत्या, तर त्याच्यामध्ये जे सिलेक्शन्स आहे ते सुद्धा ITIच्या मार्क्सवरून घेतलेले आहे. हे झाले दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे की पॉलिटेक्निकच्या तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घ्यायची असेल तर. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हायर एज्युकेशन घेण्याची इच्छा असते, पण इनिशियली एवढी लेवल झेपत नाही आपल्याला पॉलीची किंवा दुसरं फायनान्शियली आपण तेवढं स्ट्राँग झालेलं नसतो. जस्ट ITI पास करून घेतलेलं असतो या 12वी पास करून असतो आपण. तर म्हणून मग त्यासाठी काय होईल की डायरेक्ट सेकंड इयरला जेव्हा तुम्ही ITI केल्यानंतर मग तुमचा ITI इलेक्ट्रिशियन असो किंवा वायरमन असो, तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटते. आणि डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटताना फार कमी जागा असतात. जवळपास 10 पेक्षा पण जागा कमी असतात. गव्हर्नमेंटला तर 4-4, 5-5 जागा असतात. म्हणजे जेवढ्या सीट्स व्हॅकंट राहिल्या तेवढ्या. आणि त्या केसमध्ये जेव्हा खूप सारे पोरं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशनसाठी फॉर्म भरतात, तर त्याचा कट ऑफ हा अत्यंत जास्त असतो. आणि मग जर आपल्याला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन नाही भेटली,
तर मग आपल्याला प्रायव्हेटमध्ये ॲडमिशन्स घ्यावं लागते आणि तिथं मग हजारो रुपयाची फीज आपल्याला भरावी लागते. तर म्हणून मग तुम्हाला सांगतो की हा जो स्कोर आहे तुमचा ITIचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे या पुढच्या 3 गोष्टीच्या. अजूनही त्याचे काही फायदे असतीलच, पण या 3 कारणांसाठी एक तर ITIची डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन, दुसरं तुम्हाला कुठं ट्रेनिंगच्या जागा असतील किंवा मग तुम्हाला जे आहे समजा दुसरं आपल्याला अप्रेंटिसशिप करायची असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा स्कोर अत्यंत महत्त्वाचा आहे. देन अजून महत्त्वाचे की ती पहिली जी ITIची एक्झाम होणार आहे तुमची 1-1 वर्षानंतर, आता इयरली पॅटर्न आहे. आधी 2 इयर पॅटर्न होतं, देन सेमिस्टर आलं, आता सध्या इयरली पॅटर्न आहे. तर एका वर्षाचा जो काही सिलेबस तुम्हाला शिकवलातून त्याची जी एक्झाम्स घेतल्या जाते फायनल, ती पास होणंसुद्धा गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला परत ती एक्झाम द्यावी लागेल, ज्याच्यामध्ये जर तुम्ही फेल झाले, तर तुम्हाला पूर्ण वर्षसुद्धा वेट करावं लागेल, वाया जाईल तुमचं. ठीक आहे, फर्स्ट इयरला तर काही प्रॉब्लेम नाही, पण सेकंड इयरला जर फेल झाले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही जी एक्झाम्स आहे आता तुमची, ही पूर्ण CBT आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे जी स्पर्धा परीक्षेचे सेंटर्स असतात त्या सेंटरला म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉम्प्युटरवर ऑनलाईन टेस्ट होते, जी फायनल म्हणजे पूर्ण स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न फॉलो केला जातो आणि तेवढं स्ट्रिक्ट वातावरण असते ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीही मदत होत नाही. म्हणून अशा या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला तुमचा जर अभ्यास चांगला असेल तरच तुमचा हा स्कोर चांगला येईल. पण काय होते, अजूनही खूप सारे फॅक्टर्स आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करतो आहे की आतापर्यंत हेच होत होतं आणि आतापर्यंत असं कोणच याच्यावर फोकस केला नाही आहे जो मी करणार आहे आणि त्याच्यासाठीच हा जो व्हिडिओ आहे हा खूप खास होणार आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाचं काय की पोरगा ITIला ॲडमिशन घेतो, जसं तुम्ही घेतली असेल 2 वर्ष ITI करतो, कसाबसा तरी जे आलं ते आलं. पुऱ्या 2 वर्ष तो फक्त ओहम्स लॉ आणि किर्चॉफ्स लॉवर अटकून असतो. त्याचे न्यूमेरिकल स्ट्रॉंग निवड जे काही बुद्धी त्याची 10व्यापर्यंत विकसित झाली असते ते अजून त्याची खालावली जाते आणि मग त्याला पुढे तर काही म्हणजे तो एक ॲज अ म्हणतो की बा आपल्याला काही येत नाही आहे, अशा तऱ्हेने त्याची मानसिकता ठरते. पण हे जे 2 वर्ष आहे ना मित्रांनो, हे तुम्ही जर चांगल्या तऱ्हेनं स्टडीमध्ये घालवले तर तुमचा ITI पण चांगल्या मार्कांना पास होईल आणि तुम्हाला जे ITI नंतर करायचं असते स्पर्धा परीक्षेची तयारी, ते सुद्धा तुमची या ITIच्या 2 वर्षासोबतच होणार. पहा काय असते, आपण आता जे पोरं रिसेंटली माझ्याकडे असतात बॅचेससाठी, तर ते पोरं काय करतात, 2 वर्ष ITI करतात, मग कुठेतरी कंपनीमध्ये जॉब करतात. त्यांना थोडे किंवा मग काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करतात. थोडेसे पैसे भेटतात 10-15 हजार रुपये ते पैसे किंवा मग काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काम करतात किंवा काही प्रायव्हेट करतात, म्हणजे काही स्वतःचे कामं करतात. तर जेव्हा पैसा यायला लागतो तेव्हा त्यांना रिअलाईज होत नाही की बा आपल्याला काहीतरी करायची गरज आहे. पण इथून जेव्हा वेळ निघून जातो, मग काही पोरांना 2 वर्षांनी रिअलाईज होते, तर काहींना 4 वर्षांना, तर काहींना 5 वर्ष असं रिअलाईज होते. जे ॲट द एंड जेव्हा आपण लग्नाचं एज होते, अजून काहीतरी आपल्याला जेव्हा लोकं विचारतात की तुम्ही काय आहे, तुम्ही काय करतात, तर तेव्हा मग आपल्याकडे ॲन्सर नसते. अशा वेळेस मग आपल्याला जाणीव होते की नाही, मी काहीतरी करायला पाहिजे, मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि तेव्हा खूप मोठा वेळ जो आहे ना, तो आपला या टाईमपासमध्ये किंवा इतर कामामध्ये निघून जातो. असे खूप सारे पोरं मला जेव्हा रोज भेटायला येतात तेव्हा हेच सांगतात की सर आम्हाला माहीत होतं तुमच्या क्लासबद्दल, आम्ही कधी स्वतःला वेळ दिला नाही, पैसा होता, सगळं होतं, पण करायची कधी इच्छा दाखवली नाही. पण आज पश्चाताप होत आहे. तेव्हा जर काश केलं असतं तर आम्ही लागलो असतो. आमच्यासोबतचे मित्र जे आहे ते लागले आहे. आता त्यांना पाहून सगळं गाव डोक्यावर घेते त्यांना आणि आम्हाला कोणीही विचारत नाही किंवा आम्ही आहे, ठीक आहे, पोट भरत आहे. पण जे आज त्यांना लाईफ मिळणार आहे ते आम्ही त्याच्यापासून मागे आहे. आणि याच्यानंतर सर आता वेळ आहे आमच्याकडे, नंतर मग वेळही नाही राहणार, नंतर आम्हाला खूप सारा पश्चाताप होईल. हे सगळे स्टुडंटचे शब्द आहे आणि या सगळ्या याच्यावरच अभ्यास करून काहीतरी नवीन जे तुम्हाला देण्याचं ठरवलेलं आहे आणि हे पूर्ण या ITIच्या जेवढं काही पॅटर्न असेल आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये खूप मोठा चेंज आणणार आहे. जेही विद्यार्थी विचार करत असतील की मी आता ITI करणार आणि ITIच्या नंतर म्हणजे त्यांना माहीतच नाही आहे की स्पर्धा परीक्षा असते, स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय सिलेबस असते, मग त्याचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे, ट्युशन्स कशी लावली पाहिजे, कोणते पुस्तकं वाचले पाहिजे, कोणत्या जागा निघतात, याची काहीही कल्पना असते आणि असे 4-5 वर्ष निघून जातात. तर त्याच्यासाठी सांगतो मित्रांनो की त्याच्यानंतर जो तुम्ही वेळ देणार आहे, म्हणजे तुम्हाला पहिले तर रिअलाईज होईल, त्याच्यानंतर मग तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठीच कामाला लागाल, म्हणजे तयारीला लागाल. मग कुठेतरी तुम्ही ट्युशन शोधाल या सेल्फ स्टडी कराल, पुस्तकं वाचाल आणि त्याच्यात तुमचा जो वेळ जाणार 2-3 वर्ष, त्याच्यात जागा निघाल्या तर ठीक आहे. जागा नाही निघाल्या तर मग अजून त्याला डिले होत राहील आणि अशा तऱ्हेने एकदम आपण एजबारच्या काठावर पोहोचून जाऊ आणि आपला वेळ जो आहे तो अननेसेसरी वाया जाईल. म्हणून ॲट द एंड सांगतो तुम्हाला की हे जे 2 वर्ष तुम्ही ITIला देणार आहे, हा खूप मोठा स्पॅन आहे आणि हा आपल्याला एवढ्या पद्धतीनं युटिलाइज करायचा आहे चांगल्या पद्धतीनं की आपल्याला ITIचंही टेन्शन नसलं पाहिजे आणि जे 2-3 वर्ष आपल्या स्पर्धा परीक्षेनंतर जाणार आहे ते सुद्धा आपले वाया गेले नाही पाहिजे. खूप खूप मोठा चेंज आहे मित्रांनो हा. तुम्ही पहा की तुम्हाला कळेलच काय आहे तर. कारण की पहा ITIचा जो 2 वर्षाचा पिरियड आहे त्याच्यातच जर आपण ITIचाही अभ्यास करून घेतला आणि जे स्पर्धा परीक्षा होते त्याचाही सुद्धा अभ्यास करून घेतला ना, तर आपल्याकडे ITIच्या नंतर
एकदम फक्त रिव्हिजन करून एक्झाम देण्याचंच हे आहे, म्हणजे रिव्हिजन करणं आणि फायनल एक्झाम देणं. ITI पास जसं तुम्ही झाले आणि त्याच्यानंतर जे कोणती पोस्ट येईल, मग ती सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, जसं तुम्हाला माहीत असेल, जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहीत नाही राहत कुठं-कुठं आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे. तर तुम्हाला जसं MSCB असते, MSCBमध्ये आता त्याचे 4 फॅक्टर्स आहे. महाडिस्कॉम असेल, महाट्रान्सको असेल, जनको असेल. जन्कोला टेक्निकल नाही राहत, पण इतर काही विषय राहतात. सेंट्रल गव्हर्नमेंटला ONGC आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटला PWD आहे, रेल्वे आहे, मेट्रो आहे, DRDO आहे, बार्क आहे, पॉवर ग्रिड आहे, NPCL आहे. अशा अनेक याच्यापेक्षाही खूप सारे डिपार्टमेंट्स आहे. जवळपास 50-60 पेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा. तर याच्यासाठी जेव्हा आपण तयारी करतो, तर ही तयारी तुमची त्या ITIच्या सोबतच होऊन जाणार. म्हणजे तुम्हाला वेगळा वेळ देण्याची गरज नाही आणि याच्यापैकी कोणतीही जे पोस्ट तुम्हाला भेटेल, म्हणजे जागा निघतील, त्याचा फॉर्म भरणं आणि डायरेक्ट फायनली एक्झाम देणं. मोजून मित्रांनो 4 अटेम्प्ट द्यायचे आहे आपल्याला. पहिला अटेम्प्ट आपल्याला सक्सेससाठीच द्यायचा आहे. नाही झालं, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला सक्सेस झालं पाहिजे. मी म्हणेल तुम्हाला 4ही अटेम्प्ट आपले हे सक्सेससाठीच असले पाहिजे. पण एक सांगतो की कधी-कधी होते कोणाला की नाही पहिला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होते. पण मोजून 4 अटेम्प्ट पहा. 4 अटेम्प्टमध्ये आपलं 100% सिलेक्शन होऊ शकते. एखाद्याचं 4ही याच्यामध्ये होणार नाही तर मग 1, 2, 3 मध्ये तर होऊनच जाणार, बरोबर? किंवा 4 पैकी एकाच जरी झालं तरी ठीक आहे. पटकन तुम्हाला डिसिजन होईल. तुम्ही कमीत कमी वेळामध्ये एक तर गव्हर्नमेंटच्या मार्गात लागाल, नाहीतर प्रायव्हेटच्या. आणि जर तुम्ही प्रायव्हेटच्या मार्गातही लागले तरी तुमचा अभ्यास ऑलरेडी झाला असेल. फक्त तुम्हाला त्याला पॉलिश करायचं असेल. पॉलिश करा. आजकाल काय होते, पोरं जॉब करतात, देन मग त्यांना रिअलाईज होते, मग जॉब बंद करतात, मग अभ्यास करायला लागतात, मग 1-2 वर्ष जातात, मग त्याच्यामध्ये फायनान्शियली त्यांचे स्ट्रगल चालू असतात, पैसा नसतो, उधाऱ्या होतात आणि मग जसा पेपर लांबतो, या ॲड येत नाही, तसं त्यांना आणखी प्रेशर वाढत जाते. आणि तिकडे तर 28-29 मध्ये जेव्हा लोकं विचारायला लागतात, "का रे बा लागलाच नाही का? का रे बा लागलाच नाही का?" तेव्हा ते प्रेशरसुद्धा सहन होत नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, की ह्या सगळ्या चुका सगळ्याच याच्यामध्ये कोणी MPSCचा जरी अभ्यास करत असेल ना, तर तुम्हाला माहीत असेल, की पोरं आजकाल ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरपासूनच सुरुवात करतात. हां, काहीच पोरं आहेत ते फक्त आता की जे ग्रॅज्युएशन नंतर अभ्यासाला लागतात. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता आणि जे पोरं नंतर करणार आहे ना, ते विचार करा, जो पोरगा ITI पासून अभ्यास करत असेल स्पर्धा परीक्षेचा, त्याची लेवल पहा अभ्यासाची काय असेल आणि तुम्ही 2 वर्ष पहिले ITI केला, त्याच्यानंतर 2 वर्ष गॅप दिली, त्याच्यानंतर परत अभ्यास करू राहिले. म्हणजे 5-6 वर्षाच्या नंतर तुमची मेंटॅलिटी काय असेल आणि त्या विद्यार्थ्याला ज्याची गॅप पडलेली आहे 5-6 वर्षाची, त्या विद्यार्थ्याला या स्ट्राँग विद्यार्थ्यासोबत म्हणजे जो हुशार आहे, जो स्वतः कंटिन्यू करत आहे, त्याच्यासोबत फाईट करावी लागेल. विचार करा. म्हणून ही संधी गमवायची नाही आणि या सर्वांच्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी खास एक फाउंडेशन बॅच, जिचं नाव ठेवलेलं आहे आपण. तर ही बॅच स्पेशली इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ट्रेड थेरी फाउंडेशन बॅच. सध्या ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत सुवर्ण संधी आहे, कारण की तुमचे हे 2 वर्ष जे आहे, हे माझ्याकडेच राहणार आहे. त्याच्यामध्ये मी तुमचा पूर्ण स्टडी जो आहे तो करून घेणार आहे. तो त्याच्यामध्ये मग तुमचा कॉलेजचा पण स्टडी होऊन जाणार आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेचा स्टडी होऊन जाणार. जेव्हा तुम्ही ITIला जाल ना, तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा तिथं करायला अडचण जाणार नाही. एवढं तुम्हाला याच्यामध्ये माहिती भेटून जाईल. तर ही जी बॅच आहे, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मी 0पासून शिकवणार आहे. काहीही आता तुम्ही जसं 10वी केली असेल, 12वी केली असेल आणि ITIला प्रवेश घेतला असेल, काहीही येत नसेल तरीही चालते आणि मिनिमम फीजमध्ये हे तुम्हाला बॅच अवेलेबल करून दिली आहे. जस्ट फक्त ₹500 पर मंथ, ₹500 प्रति महिना. मला वाटतं एवढं तर बहुतेक आपल्याला स्टायपंडच भेटतो ITIला, ओके, किंवा आपल्या नाश्ता चहा पाण्याचा खर्च आहे महिन्याचा. म्हणून कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल, हा माझा उद्देश आहे, की जे पूर्ण खेडा विभागातले विद्यार्थी आहेत, ज्यांना अमरावती येणं पॉसिबल होत नाही, त्यांच्यासाठी हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्हाला जस्ट फक्त अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे, नॉलिफाय. त्याच्यावर तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आम्ही करून देऊ आणि दर महिन्याला फक्त ₹500 या प्रतीनं तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा. मला तर असं वाटतं, की आपल्या करिअरसाठी आपण एवढा खर्च नक्की करू शकतो आणि पूर्ण 2 वर्ष तुम्हाला याचं जे आहे, म्हणजे माझा 2 वर्ष तुम्हाला हे शिकवणार आहे. जसं तुमचं करिक्युलम आहे तसंच. तर तरी मी तुम्हाला एकदा बॅचचे डिटेल्स सांगतो आहे काय आहे तर. पण मित्रांनो, आजपर्यंत हे कोणच चालू केलेलं नाही आहे फाउंडेशन बॅच. तर हे स्पेशली त्याच्याही एवढं मोठं 2 वर्ष सपोर्ट आणि जोपर्यंत मी म्हणेल तुम्ही नोकरीवर लागत नाही, तोपर्यंत माझं तुम्हाला मोटिवेशन्स, गाईडन्स, ज्या काही जागा निघतात त्या वेळोवेळी राहणार. टेस्ट सीरीज ज्या मी काही नवीन लॉन्च करेल त्या. पण या बॅचमध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे हे तुम्हाला सांगतो, पहा. तर सगळ्यांनाच माहीत असेल, की नॉलिफाय अकॅडमी हे 2015 पासून आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले जेव्हा महाराष्ट्रामध्ये एकही अकॅडमी नव्हती, तेव्हापासून मी ITIच्या विद्यार्थ्यांना कोचिंग देत आहे आणि आता जर पाहिलं तर आपल्या अकॅडमी 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे सिलेक्शन्स आहे. नुकतेच महाट्रान्सकोमध्ये 400 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तेही कमीत कमी स्टुडंट्समध्ये आणि अजून महावितरणचा रिझल्ट बाकीच आहे. माझी शिकवण्याची पद्धत एकच आहे मित्रांनो. माझे रिझल्ट येण्याचं कारण एकच आहे, की मी शिकवतो आहे बेसिकपासून. एकदम जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला कळत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. कारण की
मला माहीत आहे की त्याची परिस्थिती काय आहे, कारण की माझा स्वतःचा ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला आहे आणि याच अकॅडमीचा मी फाउंडर अँड प्रोफेसर आहे. मीच तुम्हाला टेक्निकल शिकवणार आहे. नॉन टेक्निकलसाठी एक तर मी शिकवेल किंवा दुसऱ्या सर शिकवतील आणि 2011 पासून मी टीचिंग करत आहे मित्रांनो. माझ्या जसा ITI झालेला आहे तेव्हापासून टीचिंग करत आहे. सोबत माझं एज्युकेशन पण चालू होतं. 14 वर्षाचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट की MSCBमध्ये 2 वेळेस सिलेक्शन आहे. रेल्वेमध्ये सिलेक्शन्स आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एक्सपिरियन्स आहे मला जॉबचा. मेट्रोमध्ये सिलेक्शन्स आहे. PWDमध्ये सिलेक्शन्स आहे. अशा भरपूर साऱ्या ठिकाणी सिलेक्शन घेऊन जॉब करून अनुभव करून मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मला माहीत आहे एक्झॅक्टली की विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे आणि काय केलं पाहिजे. एकदम म्हणजे असं काहीही शिकवलं आणि काहीही सांगितलं असं नाही होणार. तुम्ही एक्झॅक्टली शिका की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या ITIच्या एक्झामसाठी पण होणार आणि फायनल ज्या तुमच्या एक्झाम्स राहतील त्यासाठी होणार. तर पहा, याच्यामध्ये जे आहे ही खास करून जे बॅच आहे फाउंडेशन बॅच ही सध्या ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर कोणी आता यावर्षी सेकंड इयरला असेल तर त्यांच्यासाठी पण लगेच चालू होणार आहे. पण सध्या ही फर्स्ट इयरसाठी आम्ही लॉन्च केलेली आहे आणि बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही आज जरी व्हिडिओ पाहत असाल तरी तुम्ही आजच्या आजच तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. मला तरी वाटते मित्रांनो की पहा, कारण की आमच्या रेग्युलरच्या फीज ज्या आहे ना 5-5, 6-6 हजार रुपये आहेत. त्या मुलांना परवडत नाही. निदान आपण तिथं व्हॅलिडिटीसुद्धा कमी राहते. इथे जे आहे तुम्हाला लाँग टर्ममध्ये दिलेलं आहे आणि नवीन विद्यार्थ्याला एवढं झेपत पण नाही. म्हणून थोडं करून पूर्ण 2 वर्ष सिलेबस पुरवायचा आणि पूर्ण जो 2 वर्षाचा सिलेबस असेल तो कव्हर करायचा आणि स्पर्धा परीक्षेचा जो ॲडव्हान्स लेवलचा पॉली लेवलचा सिलेबस असतो तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर करायचा. त्याच्यामध्ये मग थेरीसुद्धा आली, न्यूमरिकलसुद्धा आले, प्रिव्हियस इयर MCQसुद्धा. जे मी तुम्हाला सांगतोच बॅचचे वैशिष्ट्य काय आहे तर ही बॅच खास करून आहे फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. थेरी फाउंडेशन बॅच आपण हिचं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 0 पासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवणार आहे. या बॅचचा फायदा तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं तेच आहे, फक्त तुम्हाला काय काय आहे एकदा क्लिअर करून देतो बॅचमध्ये. या बॅचचा फायदा तुम्हाला ITI फायनल इयर एक्झामसाठी होणार आणि भविष्यातील ज्या काही सरकारी नोकरी निघतील त्यांच्या परीक्षेसाठी होणार आहे. आणि तुम्हाला वेगवेगळी बॅच करायची गरज नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितले की ही बॅच जी आहे ही MSCB म्हणजे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, रेल्वे, मेट्रो, पॉवर ग्रिड, इस्रो, बार, खूप जबरदस्त डिपार्टमेंट आहे सगळे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे चांगला पगार आहे, तुम्हाला चांगली इज्जत आहे, चांगले पॅकेज आहे, अलाउन्सेस आहेत. DRDO, ऑर्डनन्स, भेल, PWD, ZP, ONGC. तर हे सगळ्या डिपार्टमेंटसाठी तुम्हाला ही एकच बॅच कमी पडेल. या बॅचचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो तुम्हाला. एक म्हणजे लाँग ड्युरेशन, दुसरी म्हणजे की जे 2 वर्ष तुमचे वाया जाणार आहे नंतर ते वाचणार आहे आणि ITIमध्ये तुम्ही हुशार राहणार आहे. कारण की जर तुम्ही केलं, तुम्ही करा, तुमच्या सगळ्या जे फ्रेंड्स असेल त्यांच्या मिळून करा. कारण की तुम्ही जेव्हा ग्रुप स्टडी कराल, ग्रुप डिस्कशन कराल तेव्हा आणखी तुमचे कन्सेप्ट जे आहे ते चांगले होतील. म्हणून जो कोणी ITIचा विद्यार्थी असेल, हा व्हिडिओ पाहत असेल, जर तुमचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेड असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करून या बॅचची आणखी माहिती देतच आहे. बॅच जॉईन करू शकतो किंवा तुमच्या संपर्कातले काही फ्रेंड्स असेल, काही अजून काही स्टाफ असेल इलेक्ट्रिशियनमधला जो हा व्हिडिओ पाहत असेल, त्यांनीसुद्धा तुमचे जे काही कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, नातेवाईक असतील, जर कोणीतरी मुलगा मुलगी कोणीही ITI इलेक्ट्रिशियन वायरमन असेल नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचा मित्रांनो. खरं सांगतो या जगामध्ये खरं गायडन्स देणारी व्यक्तीसुद्धा फार कमी आहे. की हा व्हिडिओ जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला, नक्कीच त्यांनी जर बॅच जॉईन केली ना, त्यांचा जो खूप मोठा आणि हे इलेक्ट्रिकल आहे मित्रांनो, याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत बारीक. बॅच करणं न करणं हा नंतर तुमचा भाग आहे, बरोबर. मी असं नाही म्हणत, कुठेही जिथे तुम्हाला करायचं तुम्ही तिथे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटते की माझ्याकडे जर तुम्ही केली ना, तुम्हाला बेसिकपासून शिकायला भेटेल. पूर्ण बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आणि पूर्ण जोपर्यंत आपलं सिलेक्शन होतं तोपर्यंत आपण कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि वेळोवेळी तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स तर मिळणारच आहे, कंटेंटसुद्धा मिळणार आहे, नोट्ससुद्धा मिळणार आहे. पण स्टडी तुमचा करून घेतला जाईल, मला तर असं वाटते. म्हणजे काय आहे की बॅचमध्ये जेवढं मी कंटेंट देईल ना तेवढं तुम्ही करायला पाहिजे, फक्त फॉलो करायला पाहिजे, बस. बाकी काही नाही याच्या व्यतिरिक्त. आणि देन जे विद्यार्थी करतील त्यांना कळेलच नंतर की काय आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, आपल्या ITIमध्ये काय होतं आणि काय नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचबद्दल काही जॉईन करायचं असेल, डिस्कशन करायचं असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही आपल्या ऑफलाईन सेंटरलासुद्धा येऊ शकता. जे ॲड्रेस आहे त्याचा सुझुकी शोरूमच्या मागे, कठोर रोड, अमरावती. जे अमरावतीच्या जवळपासचे विद्यार्थी असेल या विदर्भाच्या जवळपासचे विद्यार्थी, तुम्हाला जर यायचं असेल अकॅडमीवर तर येऊ शकता, या ऑनलाईनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बिंदास. तर पहा, बॅचचं जे आहे ते एकदा तुम्हाला सांगतो, या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे आणि बॅचचं स्वरूप काय आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही पहा. नवीन अपडेटेड ट्रेड थेरी डेमो जे आहे ते मी तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा टाकलेले आहे. आता रिसेंटली जे नवीन बॅच चालू झालेले आहे त्याच्यामध्ये तर नवीन अपडेटेड ट्रेड थेरी बॅच आहे ही, नवीन अपडेटेड. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, पहिले क्लिअर करून देतो आहे की माझी नुकतीच एक रिसेंटली रेग्युलर ट्रेड थेरी बॅचसुद्धा चालू झालेली आहे, जिची व्हॅलिडिटी 6 महिने असते. याच्यामध्ये लेक्चर्स राहतील आणि अजून MCQ लेक्चर जे आहे स्पेशली ITIसाठी ते ॲड होतील.
अजून आय टी आयसाठी जे टूल्स असतात, खूप बेसिक गोष्ट आपण याच्यामध्ये शिकणार आहे. टूल्स असतील, वायरिंग असेल, वायरिंगचे प्रकार असेल, वायरिंगचे सगळे प्रकार, त्याच्यानंतर सेफ्टी डिव्हाइस असतील, इव्हन टूलचे प्रकार, टूल कसे यूज करायचे, कोणते टूल कोणत्या कामाचं पडते, सगळं जसं तुम्हाला आय टी आयला शिकलं जाते तसंच मी इथं तुम्हाला शिकवणार आहे आणि याचा माझा आय टी आयचा अनुभव तुम्हाला होईल. ओके. आणि त्या थेअरीमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करेन, की हे प्रॅक्टिकल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्याचे कनेक्शन्स कसे करायला पाहिजे. या प्रॅक्टिकल तर करून दाखवू नाही शकत ऑब्व्हियसली ऑनलाईनमध्ये, पण तुम्हाला त्या नॉलेजचा फायदा आय टी आयमध्ये प्रॅक्टिकल करण्यासाठी होईल. कारण मला माहीत आहे आय टी आय केला आहे, काय अडचणी आपल्याला येतात, कशी मोटर असते, काही जणांना मोटरसुद्धा माहीत नाही, लाईव्ह मोटरसुद्धा पाहिलेली नसते आणि जेव्हा आपण आय टी आयला जातो तेव्हा आपल्याला काहीही समजत नाही. आय टी आय शेवटी शिकण्यासाठीच असतो, पण अशा खूप साऱ्या मित्रांनो खरं सांगतो प्रॅक्टिकली आय टी आयची अशा परिस्थिती आहे की पोरं जेव्हा माझ्याकडे येतात ना तेव्हा सांगतात त्यांचे अलग किस्से, की सर आम्ही फक्त फायनल इयर एक्झामलाच गेलो ना, मास्तरनं कधी आम्हाला पाहिलं ना, आम्ही कधी ना मास्तरला पाहिलं. अशा परिस्थिती आहे. जे आय टी आय खरंच चांगले आहेत, मग ते गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो, त्या आय टी आयमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. जसं आमच्या इथे खूप सारे आय टी आय चांगले आहे. ओके. दारापूर आहे, एस एल आहे, त्यानंतर विद्याभारती आहे, असे अमरावतीच्या जवळपासचे. आणि त्याच्यानंतर मग बाकी जर पाहिलं तर अजूनही विदर्भामध्ये आय टी आय आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा मला विद्यार्थी सांगतात की आमच्या आय टी आय खरंच चांगला आहे सर, तर खूप कौतुकाची गोष्ट आहे. पण असे काही आहे गव्हर्नमेंटसुद्धा, आता अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे आय टी आय, तिथला खूप जबरदस्त स्टाफ आहे, सगळे प्रॅक्टिकल घेतले जातात. पण बाकी ठिकाणी जर पाहतो ना तर काही ठिकाणी की खूप काही बेकार परिस्थिती आहे. म्हणून ना पोरं कधी चांगला स्टाफ असतो, पोरं जात नाही आणि अशा केसमध्ये मग तिथे नॉलेज घेणं खूप कठीण गोष्ट आहे. तर ही जी आहे ही नवीन अपडेटेड थेरी बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस MCQ दोन्ही शिकवणार आहे. पण याचा जो सिलेबस अरेंज केलेला आहे हा खास करून 2 वर्षाच्या प्रमाणे केलेला आहे फाउंडेशन बॅच म्हणून. म्हणजे फाउंडेशन नावच आपण याला दिलं की एकदम बेसिकपासून आपण हे बिल्डिंग तयार करणार आहे. पूर्ण फाउंडेशन पहिले क्लिअर ओके करू आणि देन मग पुढे जे आहे ते हायर लेवलला आपण याच्यामध्ये जाऊ. तर ही बॅच जी आहे तुम्हाला स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्वच एक्झामसाठी उपयुक्त आहे. एकच बॅच, वेगवेगळा खर्च करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे उच्च शिक्षित, अनुभवी व विविध सरकारी क्षेत्रामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे अनुभव आहे, एज्युकेशन्स आहे, सिलेक्टेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. ही बॅच रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. लेक्चर ड्युरेशन फक्त 1.5 तासाचं आहे. ओके. 1.5 तासाचं लेक्चर ड्युरेशन ठरवलेलं आहे आपण, म्हणजे सहज तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी फक्त लेक्चर्स पाहताना लिहायची आहे. बाकी MCQ जे आहे ते आम्ही तुम्हाला PDF स्वरूपामध्ये देऊ. तुम्ही क्लासवरून त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जाऊ शकता किंवा कुरिअरने मागवू शकता किंवा मग तुम्हाला PDF डाउनलोड करून तुम्ही त्याची झेरॉक्ससुद्धा काढून घेऊ शकता, झेरॉक्स या प्रिंट. तर इथे 15,000पेक्षा जे आहे ते फ्री, 15,000पेक्षा जास्त मराठी आणि इंग्लिश. प्रॉब्लेम असाही असतो की पोरांना खूप सारा डेटा जो आहे तो इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. त्या ऑनलाईन म्हणा किंवा बुक्समध्ये म्हणा, आय टी आयच्या विद्यार्थ्यांना, आणि इंग्लिश एकदम पचायला भारी जाते सुरुवातीला. जेव्हा तुम्ही हे बॅच कराल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की नाही सर आम्हाला इंग्लिश सोपं जाते आता मराठीपेक्षा. तर तरी मी तुम्हाला याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये प्रत्येक क्वेश्चन्स करून दिलेला आहे. ओके. आणि त्या क्वेश्चनमध्ये जर काही डाऊट असेल त्यासाठी सुद्धा वेगळे MCQज लेक्चरसुद्धा टाकलेले आहे आणि टाकणारही आहे जसं तुम्हाला जाईल. तर इथे आय टी आय एक्झामच्या वेळी तुम्हाला प्रिव्हियस इयर MCQसुद्धा देणार आहे मी. म्हणजे जसं पहा, तुमचं आता फायनल इयर एक्झाम आली आणि 1 महिन्यावर एक्झाम्स बाकी आहे, तर तेव्हा तुम्हाला पूर्ण 1 महिना जेवढेही मी MCQज वर्षभरामध्ये शिकवले असेल त्याचं तुम्हाला 1 महिना पूर्ण बॅकअप देणार आहे. जे मी आता बोलतो आहे सध्या जे आता रिसेंटली ॲडमिशन करतील विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. कारण की भविष्यात नंतर कोणी जर इथून काही चेंजेस झाले तर ते ॲज पर डिपार्टमेंट, म्हणजे ॲज पर आमच्यानुसार राहतील. तर इथे जे आहे म्हणजे आपली जर एक्झाम बाकी आहे तर आपल्या एक्झामच्या आधी आपण पूर्ण जेवढी आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील ते सुद्धा घेऊ, त्याच्यावरून सुद्धा प्रॅक्टिस करू. ही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खास करून आय टी आयसाठी असतील, जे आपले आय टी आयचे CBT एक्झाम्स होणार आहे त्याच्यासाठी. पण याचं जे फायदा आहे तो तुम्हाला दोन्ही ठिकाणी होणार आहे. तर इथे तुम्हाला टेस्टसुद्धा दिल्या जातील. प्रत्येक चॅप्टर आपला जसं कंप्लीट होईल तसं प्रत्येक चॅप्टर आपण टेस्ट घेणार. काही चॅप्टर छोटे असतात, तर 1-2 मिळून आपण एक टेस्ट घेऊ. तशा 25+ जे आहे, 25+ मग 25 तर मिनिमम असतील. 25+ म्हणजे 30 येऊ शकतात, 28 येऊ शकतात, 35 येऊ शकतात. अशा टेस्ट आपण घेणार, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते कळेल. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आपण फुल लेंथ टेस्टसुद्धा घेणार आहे. म्हणजे तुमचा काही 2-4 टेस्टवर, 2-4 चॅप्टरवर म्हणा, या मग तुमचा आय टी आय झाल्याच्या नंतर या फर्स्ट इयर झाल्याच्या नंतर 5 चॅप्टरवर किंवा 10 चॅप्टरवर अशा फुल लेंथ टेस्ट घेऊ किंवा पूर्ण एक कंबाईन सिलेबसवर सुद्धा टेस्ट घेऊ. ह्या सुद्धा तुम्हाला जे मी बोललो आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणारच आहे. पण जे सांगतो आहे ते 20 तुम्हाला टेस्ट त्याच्यामध्ये भेटतीलच. ठीक आहे. आणि ह्या टेक्निकलच्या 20 टेस्ट आहे. नॉन टेक्निकल जे बॅच जॉईन करतील विद्यार्थी त्यांना नॉन टेक्निकलच्या सुद्धा टेस्ट भेटतील.
डिजिटल बोर्ड आहे, डिजिटल बोर्डवर क्लासरूम आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी सगळ्या गोष्टी सहज जातात. तसंही मी प्रोजेक्टरवर सुद्धा सगळ्या गोष्टी दाखवूनच शिकवल्या आजपर्यंत. इथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवून शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला कधीच आय-टी-आयमध्ये गेल्यावर हे काय आहे याच्याबद्दल काही अडचण जाणार नाही आणि खूप बेसिक आणि खूप आरामात, म्हणजे असं काही नाही एकदमच गडबड आपल्याला खूप जबरदस्त तुम्हाला होऊन जाणार. दुसरी गोष्ट आहे की वेळोवेळी जर काही आता जसं आय-टी झाल्याच्या नंतर तुमचे जॉब नोटिफिकेशन असतात, ते तुम्हाला त्याची माहिती भेटतच राहील. जसं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे देतच राहतो मी, किंवा काही आमच्या ज्या हे असतात लिस्ट, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पाठवतो विद्यार्थ्यांना. तर मोटिवेशनल लेक्चर्स, जे लेक्चर्स मी तुम्हाला शिकवणार त्याच्यामध्ये सुद्धा वेळोवेळी तुम्हाला मोटिवेशन, कारण की आपण ही बॅच रेकॉर्डेड आहे. ऑब्व्हियसली सर आपल्यासोबत नाही राहत दुसरं, तर आपल्यालाच ही बॅच कंटिन्यू करायची असते. तर त्यासाठी वेळोवेळी तुम्ही सातत्य ठेवली पाहिजे आणि आपण काय करत आहे याची जाणीव असली पाहिजे. तर मोटिवेशनसुद्धा तुम्हाला वेळ दिलेला आहे. आणि अजून याच्या व्यतिरिक्त जर अधूनमधून काही मला लाईव्ह सेशन्स अरेंज करता आले किंवा मला घ्यायचे असले तर ते सुद्धा घेणार. त्याच्यातसुद्धा आपले काही डाऊट्स असेल या मोटिवेशन्स असेल, खास करून तर लाईव्ह सेशन मोटिवेशनसाठी, ते सुद्धा आपण आपल्या ॲपवर घेणार आहे. तर वीकेंड, कारण की पहा हे सगळं काही एवढं या बॅचचं डिटेल सांगण्याचा उद्देश मित्रांनो, कारण की हा पूर्ण नवीन उपक्रम आहे आमचा. ओके, आतापर्यंत. कारण मला असं वाटतं की आता जो आय-टी-आयला जाणारा पोरगा आहे त्याचा वेळ वाया गेला नाही पाहिजे. तो जेव्हा माझ्यापर्यंत आला आणि माझ्याशी जर एकदा जुळला ना, तर तो नोकरी लागेपर्यंत आपल्यासोबतच असला पाहिजे, बरोबर. देन आय-टी-आयपर्यंत पण आम्ही आहेतच, आय-टी-आय झाल्याच्या नंतर. आणि वेळ सगळ्यात, कारण की मला सांगतो ना, हे जे रेग्युलर बॅच आता पोरं करतायत ना, याला पूर्ण बंद होणार आहे. ज्याला माहीत नाही आहे, ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही, तोच ते बॅच जॉइन करेल. आणि त्याच्यावर खूप मोठं, आता मग 6 महिन्यात तेवढं ड्युरेशन कंप्लीट करायचं आहे आणि वेळसुद्धा त्याला लागेल. इथं कसं आरामात आपलं हळू-हळू सगळं 2 वर्ष कंप्लीट होणार आहे. म्हणून हा खूप मोठा उपक्रम आहे, जो मी विद्यार्थ्यांचा स्टडी करूनच चालू केलेला आहे. आणि हा आधीच चालू करायचा होता, पण महाट्रान्सकोच्या बिझी शेड्यूलमध्ये किंवा महावितरणच्या बिझी शेड्यूलमध्ये करू शकलो नाही. पण या बॅचची सुरुवात झालेली आहे. तुम्ही आजपासून सुद्धा ही बॅच जॉइन करू शकता. तर वीकेंड डाऊट सॉल्व्हिंग सेशन म्हणजे असं आहे याच्यामध्ये, की जेवढे हे पोरं आता तुमचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डाऊट, कारण की आपण सर लाईव्ह आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, तर मग आम्हाला जर डाऊट आला तर मग आम्ही कसं विचारू, आम्हाला तर ऑफलाईन पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही माझे जर डेमो लेक्चर्स पाहाल ना, तुम्हाला सांगतो शिकवण्याची शैलीच तशी आहे, की तुमच्या डोक्यात जो नेक्स्ट डाऊट असतो ना, तो मला आधीच माहीत राहतो. त्याच्यामुळे त्याचा आन्सर तुम्हाला तिथंच मिळते न विचारता. तो न्यूमेरिकल्स असो या थेरॉटिकल असो, तुम्ही पहा, तुम्हाला जेव्हा कळेल ना, म्हणजे पाहाल तुम्ही तेव्हा कळेलच तुम्हाला. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असला तर तो तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा किंवा आमचं चॅटबॉक्सचं ऑप्शन असेल त्याच्यावर पाठवा. जेवढे डाऊट जमा होतील ते सगळे आपण स्क्रीनवर टाकू आणि एक करून एकेकाचा डाऊट्स, किंवा म्हणजे जे काही डाऊट्स माझ्यापर्यंत आले असेल त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. त्या व्हिडिओवरून सुद्धा तुम्हाला तुमचे डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर या बॅचची फीस मी तुम्हाला सांगितलीच आहे. फाउंडेशन बॅचची फीस फक्त ₹500. आतापर्यंत जे विद्यार्थी म्हणत होते की सर फीस खूप मोठी आहे, पहा मित्रांनो, आता मी मंथली फीस सांगतोय तुम्हाला हे. ओके, तर मला जर असं वाटतं की मंथली फीस तुम्ही हे करू शकता. ज्याला रेग्युलर बॅच करायची त्याला ऑब्व्हियसली ₹6,000 खर्च करावे लागतात. इथे थोडेसे पैसे तुमचे जास्त झाले, कारण की 2 वर्षाचं ड्युरेशन आहे, पण 2 वर्ष तुम्हाला पूर्ण याचं बॅकअप आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये आम्हाला खूप काही खर्चसुद्धा असतो. असं नाही की हे फीस माझ्या खिशात आली आहे सगळी. याच्यामध्ये तुमचे सर्व्हर चार्जेस असतात, टेस्ट अरेंज करणं असतात, खूप काही आहे, स्टाफ पेमेंट, म्हणजे हे सांगायची गरज नाही. पण आता ही जर फीस कोणाला जास्त वाटत असेल तर मला तरी असं वाटते की त्याने लग्नात जे खर्च होतो तो सुद्धा करू नये. खूप सारे पोरं वायफळ गोष्टीवर खर्च करतात. आता एवढी फीज मला असं वाटतं की गरीबातला गरीब विद्यार्थीसुद्धा परवडू शकतो. आणि याच्यातही जर कोणाला वाटत असेल किंवा फ्रीमध्येच पाहिजे, तर त्यांना सरळ सांगतो मित्रांनो, माझी स्कॉलरशिप टेस्टसुद्धा लॉन्च होणार आहे आता. त्याचासुद्धा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे. KST म्हणून नॉलिफाय स्कॉलरशिप टेस्ट, तो सुद्धा उपक्रम कोणच केला नाही आहे. ज्याला एकदम आपली लायकीच नाही आहे पैसे भरायची, असं जर कोण म्हणत असेल मला फुकटातच करायचं आहे, बरं, म्हणजे माझी मेहनत काहीच नाही असं जर त्याला वाटत असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही फुकटात आमची बॅच देण्यात उपलब्ध आहे. KSTला या, KSTचा फॉर्म भरा, ऑनलाईन आहे, त्याचं डिटेल्स मी टाकणारच आहे. तो फॉर्म भरा, ती एक्झाम द्या. थोडी जर तुमची असेल हिंमत, लायकी असेल तर सिद्ध करा, थोडेसे मार्क्स घ्या, आम्ही तुम्हाला अप टू 100% स्कॉलरशिप माफ करतो आहे. ओके, आता ही जी बॅच आहे खास करून तर KST जे आहे ते रेग्युलर बॅचसाठी आहे, म्हणजे नॉलिफाय स्कॉलरशिप टेस्ट म्हटलेलं आहे मी. तर ती ज्या विद्यार्थ्यांचे आर्थिकदृष्ट्या आहे, ज्यांना वाटते बा आपण फायनान्शियली भरू शकत नाही. पहा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फ्रँकली सांगतो या व्हिडिओमध्ये. ऑब्व्हियसली थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे. मी जेवढंही केलेलं आहे, माझं शिक्षण ही मी स्वतःच्या कमीवर केलेलं आहे. मला माहीत आहे की कुठंच माणसाची जी आर्थिक अडचण आहे ना, ती शिकण्यामध्ये अडचण करत नाही. जर आपण थोडीशी मानसिकता दाखवली ना, तर आपण फायनान्शियली सुद्धा काहीतरी पैसे कमवून मिनिमम फीजमध्ये सुद्धा क्लास करू शकतो ना. आपण आय-टीच करत आहे ना. पण मला माहीत आहे की हा व्हिडिओ पाहत असताना खूप सारे विद्यार्थी असे कमेंट करतात किंवा मग असतात की नाही सर, फीज ही सुद्धा जास्त आहे, मग एवढी होते तेवढी होते. मला असं वाटतं मित्रांनो की मग तुम्ही स्कॉलरशिप टेस्ट द्यायला पाहिजे. स्कॉलरशिप टेस्ट पास करा. तुम्हाला नक्की आम्ही जो आहे आमचा ऑनलाईन इवन ऑफलाईनसुद्धा
क्लास 100% फ्री देणार आहे. तर हे सुद्धा खूप मोठा बदल या ITI सेक्टरमध्ये मी करून राहिलो आहे आता. तर ठीक आहे. देन फाउंडेशन बॅचचं जे स्वरूप आहे ते हे झाले वैशिष्ट्य. स्वरूप असं आहे त्या बॅचचं फायनली शेवटी येतो, की काय आहे ना, या बॅचचे पूर्ण आम्ही ही बॅच फाउंडेशन बॅच आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ही इयरली राहणार आहे. फर्स्ट इयरचा सिलेबस फर्स्ट इयरमध्ये शिकवला जाईल. सेकंड इयरचा सिलेबस सेकंड इयरमध्ये शिकवला जाईल. त्यातही फर्स्ट इयरच्या सिलेबसचे जे आहे ते आम्ही 4 सेक्शन्स केलेले आहे. ओके, क्वार्टरली म्हणजे 3-3 महिन्याचे असे 4 सेक्शन, 3 चूक 12 पूर्ण 12 महिन्यापर्यंत हा सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. तर त्याचे 4 सेक्शन्स केले आहेत. 4 सेक्शन हे म्हणजे एका सेक्शनमध्ये 3 महिने येतात. तर 3 महिन्याची फीस तुम्हाला कंबाईनली भरायची आहे. महिना तेच आहे, ₹500 पर मंथच आहे. म्हणजे तुम्हाला जास्त काही एवढा भार पडणार नाही आहे. मला तरी ₹1500-1500 कारण आम्हालाही कलेक्शन करायसाठी तुम्हाला भरायसाठी सोयीस्कर जाईल. कारण की प्रत्येक महिन्याला एवढ्या साऱ्या पोरांचं पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मग 3-3 महिन्याचे सेक्शन्स केलेले आहे. तर तुम्ही 3 महिन्याची फीस तुम्हाला एकदाच भरायची आहे. तुम्हाला 3 महिन्यासाठी जे आहे जेवढे त्याच्यामध्ये थेरी पूर्ण सिलेबस हा मी माझ्या पद्धतीनं सेट केलेला आहे. जो तुम्ही जेव्हा बॅच जॉइन कराल तेव्हा कळेलच तुम्हाला. तर त्या 3 महिन्याचं जेवढं काही थेरी लेक्चर आणि तुमच्या ITच्या करिक्युलमनुसार, कारण की त्या सिलेबसनुसार याच्यामध्ये मी शिकवणार आहे. त्याच्या हिशोबानेच तुम्हाला लेक्चर्स टाकणार आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला मग त्याचे लेक्चर्स भेटतील. त्याचे लेक्चर झाले की त्याचे MCQs लेक्चर्स भेटतील. थेरी लेक्चरचा जे कालावधी आहे ते 1.5 तासाचा आहे. पण MCQ लेक्चरचा कालावधी जे आहे ते 45 ते 60 मिनिटं म्हणजे 1 तासापर्यंत राहणार आहे. हे क्लिअर करून देतो आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचे MCQ लेक्चर झाले की टेस्ट होतील. टेस्ट झाले की परत दुसरा चॅप्टर, असा पूर्ण 3 महिन्यापर्यंत आपला क्युरिक्युलम जो आहे तो चालू राहील. त्याच्यामध्ये डेटा येत राहील. तुम्ही पाहत राहा किंवा जर लेट चालू करत असाल तर मग त्याच्यामध्ये ऑलरेडी अपलोड केलेला असेल. ठीक आहे. आणि मग परत 3 महिन्यानंतर तो डेटा डिलीट होईल. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, कारण की मग पहिलं लेक्चर्स टाकलेलं दुसऱ्या शेवटच्या वर्षापर्यंत राहणार नाही. कारण खूप सारा मग पोरांचा भ्रम असतो. कारण की पहा मित्रांनो, कुठेतरी आमच्या पण पॉलिसीज असतात की जर आम्ही तुम्हाला सगळंच डेटा 2 वर्षासाठी अवेलेबल करून दिला तर मग तिथे मिसयूज होण्याचं, अदर स्टुडंट पाहण्याचं हे येते. त्यासाठी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हाही तुमची फायनल इयर परीक्षा येईल शेवटची, तेव्हा 1 महिन्यापर्यंत तुम्हाला पूर्ण जेवढेही MCQs लेक्चर्स आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देईल. थेरी नाही, MCQs लेक्चर. तर एकूण जे आहे एका 3 महिन्याचा सिलेबस आपण याच्यामध्ये प्रत्येक 3-3 महिन्याचा सिलेबस आहे, जो आपण समोर जात राहणार. तुम्ही प्रॉपरली नोट्स बनवल्या तुम्हाला काहीही अडचण जाणार नाही आहे. तर 3 महिन्याचं झालं. त्याच्यानंतर पुढचं परत 3 महिन्याचं असं करत फर्स्ट इयर कंप्लीट होईल आणि देन सेकंड इयर. पण एवढं सांगतो की या पुऱ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये तुमचं आरामात पूर्ण ITचा सिलेबस कव्हर होईल. आणि स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला सांगतो पुढे ₹1 खर्च करायची गरज नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वेळ जो आहे तो सुद्धा खर्च करायची गरज पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा वेळ मित्रांनो. तर हे आहे पूर्ण या बॅचचं स्वरूप. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की आपण बॅच जॉईन करावी, आपल्याला वाटतं बा ठीक आहे, तर त्यांनी करा. ज्यांना वाटतं आहे आपण सेल्फ स्टडी करू शकतो, ऑब्व्हियसली सेल्फ स्टडी करून सुद्धा होते मित्रांनो. पण तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यासाठी मी काही माझे जे डेमो लेक्चर्स आहे, म्हणजे लेक्चर्स आहेत ते सुद्धा मी यूट्यूबवर टाकतच असतो. आता सुद्धा मी एक MCQची सिरीज लॉन्च केलेली आहे जी याच्यावर चालू राहणार आहे. अजूनही थेरीचे लेक्चर्स जे आहे, पण इथे तुम्हाला कंटिन्यू शिकायला भेटेल. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली फीस तर लागली मित्रांनो, कारण की ऑब्व्हियसली काही ना काही खर्च असतेच. ठीक आहे. मी फुकटातसुद्धा शिकून पाहिलेलं आहे, पण त्याची जाणीव नसते. ओके, तर त्याच्यासाठीच ज्या विद्यार्थ्यांना परवडत नाही त्याच्यासाठी मिनिमम याच्यामध्ये हा जो कोर्स आहे हा लॉन्च केलेला आहे. आणि ज्यांचा खरंच अडचण आहे बा, त्यांना तर मी आता तुम्हाला सांगितलं स्कॉलरशिप. आणि जे अनाथ विद्यार्थी असतात, ज्यांना आईवडील नसतात, ज्यांचं एज कमी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मी डिस्काउंट करून देतो. तर असं काही विद्यार्थी असेल ते सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात. पण जे आहेत बा काहीतरी करू शकतात, त्यांनी तर ऑब्व्हियसली मित्रांनो एवढं तर करायलाच पाहिजे. ठीक आहे. बाकी ठीक आहे, नंतरचा तुमचा भाग आहे नंतरचा. पण तुम्हाला सांगतो की तुमचा वेळ आणि पैसा हा वाया जाऊ देणार नाही, एवढं माझं चॅलेंज आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचबद्दल तर मी आता माहिती सांगितलीच आहे. पण अजून काही माहिती घ्यायची असेल या ॲडमिशन्स करायची असेल, ॲडमिशनबद्दल माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही 9604 93 14 49 किंवा 8625 93 14 49 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. ऑफिसमधून तुम्हाला स्टाफ माहिती सांगेल. झालं पॉसिबल तर मी बोलेल, पण तसा ऑफिसमध्ये असेल नंबर्स. आणि फोनपे किंवा गुगल पेने तुम्ही जी आहे ती फीस भरू शकता. दुसरी गोष्ट की नॉलिफाय ॲप आहे प्ले स्टोरवर, ते तुम्ही डाउनलोड करा. जर अपडेटेड व्हर्जन असेल आमच्या ॲपचं, जे डाउनलोड होत नसेल, तुम्ही व्हॉट्सअपवरून सुद्धा त्याची फाईल जी आहे ते घेऊ शकता आणि आपले क्लास जे आहे ते कंटिन्यू करू शकता. तर ॲट द एंड सगळ्यांना सांगतो आहे मित्रांनो, जेवढेही विद्यार्थी आता खास करून ITI करत असेल त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी गमवू नका. तुम्ही गमावले काही प्रॉब्लेम नाही, नंतर तुम्हाला जाणीव होईल आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. ठीक आहे. म्हणून डिसिजन तुमचा आहे, माझं फक्त सांगणं काम आहे. मला माहीत आहे की या बॅचला खूप मोठा मला प्रतिसाद मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अजून सांगतो की जिकडे अदर महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील, विदर्भ सोडून मग पश्चिम महाराष्ट्र असो या अजून काही हे असो, मराठवाडा असो, तिथल्या विद्यार्थ्यांना लँग्वेजचा सुद्धा काही प्रॉब्लेम जाणार नाही. असं नाही की बाबा विदर्भातली लँग्वेजसुद्धा खूप मोठा बॅरियर वाटतो काही कधी-कधी सगळ्यांना, पण तो सुद्धा वाटणार नाही, कारण की
खूप पद्धतशीर इंग्लिश वर्ड मराठी वर्ड्समध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे आणि पूर्ण लँग्वेजमध्ये पूर्ण लेक्चर्समध्ये मधामधात फन आहे. तुम्हाला कुठं बोर नाही होणार, जाम होऊ शकता तुम्ही पण बोर नाही होणार. ठीक आहे. असो, तर हे बॅच जे आहे मला खूप मोठा बदल याच्यामध्ये करायचा होता, त्यासाठी मी लॉन्च केलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता पहा ना तुम्ही, हे बॅच जे पोरं जॉईन करतील ना, ते 2 वर्षांनी त्यांचा परफॉर्मन्स काय असेल आणि त्याच्यानंतर जो करेल त्याचा परफॉर्मन्स, त्या 2 वर्षानंतर जे आज माझ्यासोबत जे विद्यार्थी जोडतील ना, ते अलग लेवलला असतील. म्हणजे तिथे स्पर्धा परीक्षाची जेव्हा तयारी करेल तेव्हा त्याची कंडिशन विचार करा. म्हणजे त्याच्यानंतर जे जागा निघेल ना, तो तिथे टॉप करेलच नक्कीच. ठीक आहे. तर हे पॅम्पलेट्स आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेलं आहे मी, किंवा तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला बॅचेस सांगितले. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आजच मेसेज करा. जस्ट WhatsAppला आम्ही ॲक्टिव्ह असेल तर लगेच तुम्हाला रिप्लाय येईल. जर थोडंसं ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला नंतर रिप्लाय येईलच. तसं तर कॉलचा टाईम जो आहे किंवा रिप्लायचा टाईम हा 10 ते 6 आहे. याच्यात तुम्हाला हेल्प होईलच. जर याच्या व्यतिरिक्त असलं जसं पॉसिबल तसं तुम्हाला केलं जाईल, मदत केल्या जाईल. ठीक आहे. सो थँक्यू. बाय बाय. आणि खास करून जर कोणाचा ITI झालं नसेल तर त्यांनी नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण मित्रांनो, मी आजपर्यंत कधी शेअर करा असं म्हटलेलं नाही आहे, पण या व्हिडिओमध्ये खास करून म्हणतो. कारण मला असं वाटतं की गरीबातला गरीब विद्यार्थी, ज्याला की जो हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही, तो कुठेतरी, आणि तुम्हाला सांगतो ना, हे जे टेक्निकल नॉलेज आहे ना, हे कधीच वाया जाणार नाही आहे. हे त्याला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कामी पडेल, त्याच्या पुऱ्या जीवनामध्ये काम पडेल. तो कोणत्याही सेक्टरमध्ये जा, मग तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी गेला ना तरी तो तिथे टॉपच असेल. ठीक आहे. त्याच्यासाठी सांगतो आहे की तुम्ही जर तुमच्या कोणत्या नातेवाईक असेल, कोणता फ्रेंड सर्कल असेल किंवा ज्याने ITI करणार आहे किंवा ॲडमिशन घेतलेली आहे त्याच्यापर्यंत पोहोचा, त्याला सजेस्ट करा. नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल. सो थँक्यू. बाय बाय.